नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर। राहुरीत जनावरांचा बाजार सुरू। पहिल्याच बाजाराला शेतकरी व्यापारी वर्गाकडून प्रचंड प्रतिसाद। जनावरांचा बाजार म्हटलं की घोडेगाव किंवा लोणी असे चित्र डोळ्यासमोर येते, पण आता आपल्याला राहुरीमध्ये जनावरांचा बाजार सुरू झाला आहे। यामुळे इतर बाजारात जनावरे खरेदी विक्री घेऊन जाणे ही शेतकऱ्यांची ओढाताण देखील थांबली आहे। सविस्तर वृत्त असे की राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरीचे मुख्यालय विस्तारीकरण आवार सुतगिरणी शेजारी जनावरांच्या बाजाराचा शुभारंभ आज रविवारी 15 जून रोजी पार पडला। पहिल्याच बाजारात शेतकरी व्यापारी यांचा मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळाला आहे। बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, प्रेरणा परिवाराचे अध्यक्ष सुरेश बाबळे, युवा नेते हर्ष तनपुरे व बाजार समिती व तनपुरे कारखाना संचालक मंडळाच्या उपस्थितीत बाजाराचा शुभारंभ सोहळा पार पडला। राहुरीत हा बाजार सुरू झाल्याने पशुपालक, शेतकरी व व्यापारी यांना जनावरे खरेदी विक्री करण्यासाठी इतर ठिकाणी बाजारात नेण्याची परवड आता थांबली आहे। जनावरांच्या बाजारासाठी भव्य व सुसज्ज प्रांगण, जनावरे उतरवण्यासाठी प्रशस्त धक्का शेड, जनावरांना पिण्याचे पाण्याची स्वतंत्र व्यवस्था, जनावरे धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था तसेच जनावरे विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकरी व्यापाऱ्यांसाठी दावणीसाठी व्यवस्था, जनावरे घेऊन येणाऱ्या वाहनधारकांना स्वतंत्र पार्किंग व्यवस्था केल्याने सर्व पशुपालक, शेतकरी व व्यापारी यांनी समाधान व्यक्त केले। पहिल्या बाजाराला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले। बाजार अशा प्रकारे नेहमी भरत राहणार असल्याचे नागरिकांनी सांगितले। राहुरी प्रतिनिधी प्रवीण गायकवाड। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।